हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर हा व्लॉग आहे माघी गणपतींमधला आणि आय नो की खूप लेट झाला आहे, बट ना हा दिवस आहे ना वर्थ शेअरिंग आहे. म्हणून मी विचार केला की ठीक आहे, लेट झाला असला तरी मी हा व्लॉग पोस्ट करणार आहे. तर आम्ही चाललो आहे माझे जे काका आहेत, सगळे काका आहेत, त्यांच्या मोठ्या मुलीच्या सासरी. इन शॉर्ट, तर ही माझी मध्ये काकी आहे, त्याच्या लेफ्ट साईडला माझी ताई आहे जिच्या आम्ही सासरी चाललो आहे, आणि माझ्या बाकी 2 बहिणी. तर आम्ही निघालो आहोत. लिटरली ते लोक तर 4:35लाच निघाले आणि नंतर त्याने मला मध्ये पिक केलं आणि 1-2 तासाने आम्ही ब्रेकफास्टसाठी हॉल्ट घेतला, कारण का ते तर खूपच लवकर निघाले. त्याच्यानंतर आम्ही माणगावला ब्रेकफास्टसाठी हॉल्ट घेतला आणि आम्ही हॉल्ट कुठे घेतला? आम्ही हॉल्ट ऑस्करवाडीला घेतला. ऑस्करवाडी इज व्हेरी फेमस फॉर इट्स मिसळपाव. ओके, तर आम्ही सगळ्यांनी मिसळपाव ऑर्डर केले, लाईक स्पेशल मिसळपाव थाली आय थिंक. आणि या मुलीने वडापाव ऑर्डर केला ऑस्करवाडीमध्ये जाऊन. वडापाव, कॅन यू इमॅजिन? काकांचं तर स्टार्ट झालेलं आहे, काकांचं आणि दादाचं. आणि ही जी आमची साडीवाली ताई आहे, हिच्या हस्बंडला माहिती नाही आहे, म्हणजे आमच्या जिजूंना, की ती येते. त्यांना फक्त एवढंच इम्प्रेशन आहे की काका काकू येत आहेत गणपती बघायला, बट आम्ही पण येतो हे त्यांना माहिती नाही आहे. आणि या मिसळपावबरोबर आम्हाला लस्सी दिलेली आहे, जी कोणीच प्यायलो नाही आहोत आम्ही, कारण का सकाळ सकाळी कोण पितं. मग आम्ही चहा ऑर्डर केला. हिचा अजून वडापाववर चाललं आहे, अडकली आहे गाडी हिची. आणि त्याच्यानंतर आम्ही फटाफट आमचा ब्रेकफास्ट केला, चहा प्यायलो. तरीही ही मुलगी अजून इथेच आहे, स्लो इटर प्रो मॅक्स. आता जेव्हा आम्ही बसलेलो आहे आम्ही तेव्हा आम्हाला कळलं की आमच्या बरोबर मागे माणगाव स्टेशन आहे. तेव्हा रिअलाईज झालं. आणि आत्ता आम्ही निघालो आहे माणगाववरून दिवे आगारला, म्हणजे श्रीवर्धन. अरे मी तुम्हाला सांगितलंच नव्हतं ना. हां, आम्ही चाललो आहे दिवे आगारला, ओके, जे आहे श्रीवर्धनच्या इथे. तर तिकडून जाताना आम्ही 7 सीटर कार होती. तर मी आणि माझी जी पूजा ताई आहे, जी स्लो इटर आहे, ती मागे बसलेलो. आणि आम्ही एवढ्या बारीक आहोत ना गाईज, की कोणी आम्हाला नावं नाही ठेवू शकत की तुम्ही किती जाड झाल्यात. अशा 2 मुली मागे होतो आम्ही. आणि ज्या गाडीने जे आम्हाला हॅरॅस केलं आहे ना, असं हलवून 6 आवर्स टू रिचिंग डेस्टिनेशन आणि परत 6 आवर्स बॅक. खूप मस्त मजा आली आम्हाला. म्हणजे एवढं बॉडी आमची एवढी दुखली ना, बसून बॉडी दुखते. आता आम्ही पोचले बाप्पाकडे. बाप्पाचं सगळ्यांनी दर्शन घेतलं. बाप्पा खूप सुंदर होता, डेकोरेशन पण खूप सुंदर होतं. आत्ताच्या ह्याच्यात एवढं इंटिकेट डेकोरेशन कोणी करत नाही. आणि हे आहे दीदीच्या आमच्या ताईच्या घरामागची ही वाडी, जी जिजू आम्हाला दाखवत आहेत. किती सुंदर आहे. काय आपण कमी काढू शकतो का या दृश्याला? मी एडिट करताना पण मी एवढी खुश होत होती ना. अरे यार, प्लीज टेक मी बॅकवाला जो वर्ड आहे, सेंटेन्स आहे ना, तो इथंच पाहिजे. तिथे एक विहीर पण होती आणि जिजू आम्हाला दाखवत होते की इथे असं आहे, इथे ही वाली झाडं आहेत, असं पाणी त्या झाडांपर्यंत पोचवलं जातं. आणि काय व्ह्यू आहे, म्हणजे ना असं वाटत होतं की किती व्हिडिओज आणि फोटोज काढले ना तरी असं वाटतं कुछ तो मतलब रह गया है, असं टाईप्स. एवढं सुंदर ते होतं, म्हणजे इथून निघावंसंच वाटत नव्हतं. आणि तेवढं थंड वाटत होतं ना या एरियामध्ये आल्यानंतर. मग आम्ही निघालो थोडंसं साईट सीइंगला, कारण का इकडे स्पॉट्स आहेत जे एक्सप्लोअर करण्यासारखे आहेत. तर दिवे आगारला गेलात तर सुवर्ण गणेश मंदिरला नक्की व्हिजिट करा. त्याच्यानंतर पुढे पण खूप मंदिर आहेत, ते पण मी तुम्हाला सांगते. तर आता आम्ही बाप्पाच्या दर्शनाला जातो आहे. वस्तू घेतलेल्या आहेत, प्रसाद, थोडाफार फुलं, हे सगळं घेऊन. आतमध्ये शूट नाही करता आलं कारण का अलाउड नाही आहे. बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही थोडं चालत गेलो आणि आम्ही गेलेलो रूपनारायण मंदिरला, जिथे विष्णुदेवाचे ते 2 मंदिर आहेत, रूपनारायण आणि सुंदरनारायण. तर हे आहेत रूपनारायण. ह्यांचे जे आजूबाजूला कार्विंग्स आहेत ना, हे त्यांचे दशावतार कोरलेले आहेत. आणि इथे चार्टमध्ये सांगितले की या साईडला या कॉर्नरमध्ये हा अवतार आहे, हे असं डिटेलिंग पण त्या लोकांनी सांगितलं. आणि आम्ही तेच बघत होतो आणि ते कम्पेअर करतो, इथे वाचतोय तिथे बघतोय. त्याच्यानंतर आम्ही गेलो सुंदरनारायण मंदिरला, हे पण विष्णुदेवाचंच मंदिर आहे. त्याच्यानंतर आम्ही तिथून वॉकिंग डिस्टन्सवर बीचेस होते, तर आम्ही गेलो बीच एक्सप्लोअर करत. हा बीचचा आजूबाजूचा एरिया आहे, जिथे आपल्याला बीचला लागणाऱ्या जे नीडफुल आहे, ॲक्च्युली असलंच पाहिजे कपडे. कधी आपल्याला प्लॅनिंग नसतं की चला आपण एन्जॉय करूया पाण्यात, प्लॅनिंग नसेल तर कपडे अवेलेबल आहेत गाईज. आणि हे आहे खूप सूदिंग आणि खूप कामिंग हा बीच होता. ऊन होतं म्हणून जास्त वेळ तिकडे थांबलो नाही, कारण का आम्हाला परत रिटर्न पण जायचं होतं आणि परतची जर्नी पण 6 आवर्स होती. म्हणून मग आम्ही विचार केला की आता आपण
नेक्स्ट टाईम येऊया तेव्हा इकडे ना वॉटर स्पोर्ट्स पण आहेत, मग ते पण एक्सप्लोअर करायचे होते, पण मग विचार केला नेक्स्ट टाईमच करूया. आणि मग आम्ही परत निघालो घरी जायला. आणि मग बाप्पाचा जो प्रसाद आहे तो आम्ही खाल्ला. जेवण वॉज टॉप नॉच, कारण का तो प्रसाद असं प्रसाद टॉप नॉच असतो गाईस. ओके, त्याच्यानंतर आम्ही आता निघालो घरी जायला. इच्छा तर नव्हती, कारण का खूप छान होतं नेचर आणि सराउंडिंग आणि वाईब पण. आणि तिथली लोकं म्हणजे जिजूंची मम्मी, मावशी, आजी, मामी, म्हणजे असं वाटत होतं की आम्ही कुठे बाहेर नाही आलो आहे, आम्ही घरातल्या घरात म्हणजे कुठेतरी आमच्याच लोकांकडे गेलो आहे, की आम्हाला निघायला पण हे होत होतं, कारण का थोडंसं अजून एन्जॉय केलं असतं असं. पण आम्ही निघालो, कारण का नेक्स्ट डे पण वर्किंग होता आणि आम्हाला अजून घरी पोचायला 6 तास लागणार होते, म्हणून मग आम्ही निघालो. अजून कोकण एक्सप्लोअर करायचे, हा तर छोटा भाग आहे. तर त्यासाठी तुम्हाला मला सबस्क्राईब करावं लागेल, ते तुम्ही करा. ओके, लाईक शेअर कॉमेंट पण करा. बाय बाय.